एक बंधू भगिनींनो, व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आपण TAIT प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर या प्रश्नांचं झालेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण ही सिरीज सुरू केलेली आहे. यासाठी आपण व्याकरण अभ्यास या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व व्हिडिओज तुम्हाला अगदी मोफत पाहायला मिळतील. सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला मोफत पाहायला मिळेल. आज आपण झालेल्या परीक्षेतील इंग्रजी या विषयाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर एक्सप्लेनेशन त्यातला आपण पार्ट फर्स्ट म्हणजे इंग्रजी विषयाचा पार्ट फर्स्ट आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इथं बघा पहिला प्रश्न दिलेला आहे. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर विथ द गिवन वर्ड. इथं सिमिलर असा शब्द वापरलेला आहे. सिमिलर याचाच अर्थ होतो सिनोनिम्स तुम्हाला ओळखायचा आहे. सिनोनिम्स सिमिलर वर्ड म्हणजे समानार्थी शब्द आणि त्यासाठी तुम्हाला शब्द दिलेला आहे लकी LUKY. यानंतर बघा ऑप्शन क्रमांक A अनलकी, ऑप्शन B फॉर्च्युनेट, ऑप्शन C रेद्ड, ऑप्शन D मिझरेबल. आता याच्यामध्ये सिमिलर, आता लकी आणि अनलकी आपल्याला लगेच असं वाटू शकतं की लकीचा विरुद्धार्थी शब्द अनलकी आहे, परंतु प्रश्न आपल्याला विचारला आहे सिमिलर वर्ड. सिमिलरचा अर्थ होतो समानार्थी शब्द. त्यामुळं लकीला अनलकी म्हणजे घाई गडबडीमध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर चुकावं अशी त्या प्रश्नकर्त्याची अपेक्षा असते. त्यामुळे प्रश्न वाचत असताना अगदी शांत डोक्यानं प्रश्न वाचायचा आहे. सिमिलर याचा अर्थ तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर मग लकी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अनलकी हा तर विरुद्धार्थी शब्द आहे, त्यामुळं हे उत्तर येणार नाही. फॉर्च्युनेट याचा अर्थ दैवी किंवा आपण ज्याला म्हणूया नशीबवान. फॉर्च्युनेटचा अर्थ काय असतो? नशीबवान. आणि मग लकीचा अर्थसुद्धा काय आहे तर नशीबवान आहे. म्हणूनच लकी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो फॉर्च्युनेट. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक B. यानंतर बघूया पुढील प्रश्न. A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression in a flutter in the sentence given below? In a flutter इथं एकेरी उतरण चिन्ह दिलेलं आहे. हे काय आहे तर हे idiomatic expression आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणी किंवा वाक्यप्रचार म्हणतो त्या पद्धतीमधला हा प्रश्न आहे. म्हणजेच तुम्हाला खाली एक सेंटेन्स दिले बघा. वी आर ऑल इन फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल. हे वाक्य दिलं आहे आणि या वाक्यामध्ये या ठिकाणी जे इडियोमॅटिक एक्सप्रेशन आलेलं आहे ते कुठलं आहे तर इन अ फ्लटर असं आहे. आणि तुम्हाला काय करायचं की या इन अ फ्लटर ही जी काही इडियम आहे याचा मिनिंग खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्यापैकी अचूक अर्थ त्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा कोणता आहे ते तुम्हाला याच्यामध्ये शोधायचं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक A in a nervous, confused or agitated state, in a calm, quiet and relaxed state, highly confident and poised. आणि चौथा ऑप्शन दिला आहे नन ऑफ द अबाव. तर याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे तर या इन अ फ्लटर या म्हणीचा अर्थ काय तर इन अ फ्लटर याचा अर्थ होतो इन अ नर्वस स्टेट किंवा इन अ कन्फ्युज्ड स्टेट किंवा इन ॲन अजायटेड स्टेट. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक A इन अ नर्वस, कन्फ्युज्ड ऑर अजायटेड स्टेट. म्हणजे बघा खूप मोठा प्रश्न आहे म्हणून घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला याच्यामध्ये नेमकं विचारले काय हे बघायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इडियोमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय याचा अर्थ समजायला पाहिजे. त्याच्यानंतर वाक्यात आलेली इडियम कोणती आहे ते समजायला पाहिजे आणि त्याच्यावरून मग त्याचा अर्थ जो काय तो काढता आला पाहिजे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. यानंतर बघा पुढील प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकलवरती प्रश्न आहे. खाली सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे पहा. आय कांट फॉरगेट डॅश डॅश जॉय ऑफ गिविंग. ऑप्शन दिलेत अ, ऑप्शन B ॲन, ऑप्शन C द, ऑप्शन D ऑन. आय कांट फॉरगेट. आता इथं बघा काहीतरी याला प्रिवियस रेफरन्स आहे. या सेंटेन्सला प्रिवियस रेफरन्स आहे कोणत्या जॉय ऑफ गिविंगला. हे जॉय ऑफ गिविंग जे आहे याला रेफरन्स कोणता आहे तर या वाक्याचा आहे. आय कांट फॉरगेट याचा काय आहे रेफरन्स आहे. त्यामुळे इथं येणारं जे आर्टिकल आहे ते कोणत्या प्रकारचं येणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आता इथे बघा जॉय ऑफ गिविंग
हे पूर्ण का आहे तर हे पूर्ण आपण याला म्हणूया की नाउन आहे. आर्टिकल हे नाउनच्या अगोदर येतं. त्यामुळे जॉय ऑफ गिविंग हे एकापेक्षा जास्त शब्द तयार होऊन झालेलं कंपाऊंड नाउन आहे आणि मग त्याच्यासाठी आर्टिकल कोणतं येतं. आता इथं बघा जॉय ऑफ गिविंग हे सिंग्युलर आहे. मग तुम्ही म्हणाल इथं अ येईल का किंवा ॲन येईल का, तर नाही बघा, कारण या जॉय ऑफ गिविंगला पूर्वीच्या वाक्याचा काहीतरी संदर्भ आहे. त्यामुळं इथं काहीतरी एखादा स्पेसिफिक संदर्भ दोन वाक्यामध्ये ज्या वेळेला लागत असतो त्यावेळेला ते नाउन का कसं होतं तर नोन होतं, म्हणजे ओळखीचं होतं. त्याच्याबद्दल पूर्वी काहीतरी बोललं गेलेलं आहे. मग असं ज्या वेळेला बोललं गेलेलं असतं त्यावेळेला ते नाउन काय बनतं तर ते नाउन स्पेसिफिक नाउन बनतं. आणि मग स्पेसिफिकेशन दाखवण्यासाठी कोणतं आर्टिकल वापरलं जातं तर द हे आर्टिकल वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी आय कांट फॉरगेट द जॉय ऑफ गिविंग, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, द हे आर्टिकल या ठिकाणी बरोबर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न, फाइंड द प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स. द माईस इज ऑन टू द रॅक. फाइंड द प्रिपोजिशन म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काय सांगितलं इथं वाक्यात आलेलं प्रिपोजिशन कोणतं. प्रिपोजिशन म्हणजे शब्दाच्या अगोदरची अवस्था, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की शब्दयोगी अव्यय. वाक्यात आलेलं शब्दयोगी अव्यय कोणतं आहे एवढंच तुम्हाला ओळखायचं आहे. आता द माईस शब्दयोगी अव्यय असेल का, नाही. द माईस काय आहे, नाउन आहे. इज काय आहे, वर्ब आहे. ऑन टू आणि द रॅक इथं द आर्टिकल आहे. आर्टिकल कोणाला लागतं आत्ताच आपण बघितलं, नाउनला आर्टिकल लागतं. त्यामुळे हे पण प्रिपोजिशन येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आलेलं वाक्यामधलं प्रिपोजिशन कोणतं असेल तर ते आहे ऑन टू. इथं पर्याय बघा, इथं द दिलेलं, आता द हे आर्टिकल आहे त्यामुळे हे प्रिपोजिशन असणार नाही. माईस हे सुद्धा नाउन आहे त्यामुळे हे प्रिपोजिशन असणार नाही. ऑन टू हे काय आहे तर प्रिपोजिशन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑन टू हे काय आहे तर प्रिपोजिशन आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न, रिलेटेड विथ लीगल इश्यूज. आता हे काय दिलेलं आहे तर हा आपण म्हणूया सबस्टिट्यूशन ऑफ वर्ड ज्याला म्हटलं जातं. म्हणजे या जे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे, त्याला आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हणतो. हा प्रश्न दोन प्रकारे विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला वर्ड्स दिले जातात आणि त्याचा मिनिंग विचारला जातो, किंवा मिनिंग दिला जातो आणि त्याचा खाली येणारा शब्द बरोबर कोणता, अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इथं तुम्हाला मिनिंग दिलेला आहे रिलेटेड विथ लीगल इश्यूज. याचा अर्थ काय होतो. ऑप्शन पर्याय क्रमांक ए कंपल्सरी, पर्याय बी मॅन्डेटरी, पर्याय सी लाईकली आणि पर्याय डी स्टॅच्युटरी. आता बघा इथं बरेच वेळेला आता आपल्याला समजा या ओळीचा अर्थ माहिती नाही किंवा हा जो मिनिंग दिला याचा अर्थ आपल्याला माहिती नाही, अशा वेळेला काय करू शकतो आपण, पर्यायामधल्या शब्दांचा अर्थ माहीत करून घेण्याचा प्रयत्न करायचा. कंपल्सरी आणि मॅन्डेटरी हे दोन समानार्थी शब्द आहेत. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्हीपैकी कोणताच येणार नाही, कारण हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. म्हणजे एक तर कुठलं उत्तर असायला पाहिजे, पण दोन समानार्थी शब्द एकत्र आले त्यामुळे ते उत्तर असू शकत नाहीत. म्हणजे कंपल्सरी आणि मॅन्डेटरी या दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्यामुळे हे आन्सर येणार नाही. आता परत काय, लिगल इथं म्हटलेलं आहे. लिगल हा शब्द आपल्याला माहिती आहे, कायदेशीर संदर्भात लिगल हा शब्द आपण वापरत असतो. लिगल इश्यूज असं म्हटलेलं आहे, तर त्याच्यासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरला जातो तर तो स्टॅच्युटरी असा शब्द वापरला जातो. त्याला मराठीमध्ये आपण वैधानिक असं म्हणतो. म्हणजे रिलेटेड विथ लिगल इश्यूज याचा अर्थ आहे ते कसं असतं, स्टॅच्युटरी असतं, वैधानिक असतं असं आपल्याला सांगता येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे काय करायचं, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी करेक्ट स्पेल्ड म्हणजे करेक्ट स्पेलिंग असलेला शब्द कोणता तो तुम्हाला शोधायचा आहे. पर्याय ए दिला आहे बघा, पॉलिसी. इथं हा शब्द चुकीचा आहे, कारण पॉलिसीचं स्पेलिंग काय होतं, POLICY होतं पॉलिसी. इथं प्रिडक्ट केलेलं आहे, ते प्रेडिक्ट असतं, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय ए चुकीचा आहे. इथं बघा पोर्टफोलिओ आणि पिनड्रॉप्स असतं, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय सी पोर्टफोलिओ या शब्दाचं स्पेलिंग इथं बरोबर आहे. आता बरेच वेळेला आपल्याला अर्थ माहीत नसला तरी चालेल, परंतु शब्दाचं करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करता आलं पाहिजे. या ठिकाणी करेक्ट वर्ड आहे तो म्हणजे पोर्टफोलिओ, म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर बघा पुढील प्रश्न, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स विथ वन ऑफ द फ्रेजल वर्ब गिवन बिलो टू कन्वे द सेम मिनिंग. आता सेम मिनिंग मगाशी आपण म्हटलं सिमिलर मिनिंग होतं, आता इथं आलेलं आहे सेम मिनिंग. सेम मिनिंग म्हणजेच काय, सिमिलर
मिनिंग असलेला, म्हणजेच आपण त्याला सिनोनिम किंवा समानार्थी शब्द असं म्हणूयात. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे वाक्य दिलेलं आहे. सो एव्हरीवन मस्ट स्टॉप द हॅबिट. आणि याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, तर इथं अंडरलाईन वर्ड म्हटलेला आहे. इथं अंडरलाईन वर्ड आहे ती तो म्हणजे स्टॉप. स्टॉप या शब्दाला इथं अंडरलाईन आहे. सो एव्हरीवन मस्ट स्टॉप द हॅबिट. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणजे काय आहे, स्मोकिंग करणं हे आरोग्यासाठी कसं आहे, धोकादायक आहे. आणि मग त्याचा रिझल्ट काय, सो किंवा काय करायला सांगितलं आहे तुम्हाला, एव्हरीवन मस्ट स्टॉप द हॅबिट. ही सवय आपण काय करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. स्टॉपचा अर्थ काय इथं, सोडून देणे, अशा थांबवणे किंवा सोडून देणे अशा पद्धतीचा इथं अर्थ घ्यायचा आहे. तर या स्टॉपसाठी खालीलपैकी ऑप्शनमध्ये कोणता पर्याय बरोबर आहे, तर बघा ऑप्शन ए गिवन अवे, ऑप्शन बी गिव इन, ऑप्शन सी गिव अप, ऑप्शन डी गिवन आउट. तर स्टॉपसाठी आपल्याला सांगता येईल गिवअप करणे म्हणजे काय, आपण सहज बोलताना सुद्धा म्हणतो बा नेव्हर गिव अप, म्हणजे कधीही सोडू नका, जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत नेव्हर गिव अप. म्हणजे स्टॉप या शब्दाचा समानार्थी शब्द होतो गिव अप, सोडून देणे. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज करेक्ट इन डायरेक्ट स्पीच. हा प्रश्न हमखास प्रत्येक परीक्षेमध्ये येतो. कोणताही पेपर असू द्या, TCS, IBPS, शिक्षक भरती किंवा इतर अजून ज्या परीक्षा आहेत, या प्रत्येक परीक्षेमध्ये इनडायरेक्ट स्पीचवरती प्रश्न तुम्हाला असतो. ठीक आहे. बघा मग आता एखाद्या वाक्याचं डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. इथं बघा वाक्य दिलेलं आहे डायरेक्ट स्पीचचं, ही सेड बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स. आता इथं बघा याचं इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला करायचं आहे. आता इथं मग काय गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, तर हा इथं कोण आहे, तर आर फॉर रिपोर्टर आहे, म्हणजे बोलणारा व्यक्ती असतो. सेड का आहे, त्याला आपण म्हणतो की रिपोर्टिंग व्हर्ब आहे. त्याच्यानंतर बघा बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स, हे एवढं सगळं काय आहे, रिपोर्टेड स्पीच आहे, जे की आपल्याला नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं दिसतं. आणि आपल्याला माहिती आहे डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य म्हणजे काय असतं, डायरेक्ट स्पीचचं वाक्य असतं. आता या ठिकाणी बघा हे जे वाक्य आहे याला आपण रिपोर्टिंग स्पीच असं म्हटलेलं आहे. हे वाक्याच्या कोणत्या प्रकारातील आहे. वाक्याची सुरुवात बघा बी क्वाईट म्हणजे वर्बनी सुरू झाले, अँड लिसन टू माय वर्ड्स म्हणजे हे सुद्धा वर्बनी सुरुवात झालेलं आहे. 2 वाक्य इथं अँडनं जोडलेली आहेत आणि त्याची सुरुवात वर्बनी झालेली आहे, शेवटी फुल स्टॉप आहे. म्हणजे या वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटन्स, त्याला आपण मराठीमध्ये आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. मग आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना किंवा बघा काही गोष्टी ज्या कॉमन आहेत की बघा जर इनडायरेक्ट स्पीच करतोय आपण, तर इथं वाक्याची सुरुवात ही न झाले म्हणजे वाक्याचा इथं रिपोर्टेड ही आहे, ही मध्ये आपण कोणत्याही पद्धतीचा बदल करू नये. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करत असताना जो रिपोर्टर आहे त्याच्यामध्ये बदल करता कामा नये. म्हणजे ऑप्शन बघा आता, ऑप्शन ए मध्ये ही आहे, बी मध्ये ही आहे, सी मध्ये ही आहे आणि डी मध्ये सुद्धा ही आहे, म्हणजे रिपोर्टरमध्ये नो चेंज. पुढे बघा सेड आहे. आता इम्परेटिव्ह सेंटन्स आहे, इथं तुम्हाला काहीतरी करायला सांगितलं आहे म्हणजे रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला अर्जड वापरावं लागतं. ऑप्शन ए मध्ये अर्जड आहे, बी मध्ये अर्जड आहे, सी मध्ये अर्जड आहे आणि डी मध्ये सुद्धा अर्जड आहे. म्हणजे इथंपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथं 4ही ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं देम आणि देम म्हणजे इथं लिसनर दिलेला आहे, कारण बी क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स असं आपण दुसऱ्याला कोणाला तरी म्हटलेलो आहे, म्हणून त्याने इथं लिसनर वापरलेला आहे. देम 4ही ऑप्शनमध्ये इथपर्यंत वाक्य समान आहे. ही अर्जड देम, ही अर्जड देम, ही अर्जड देम, ही अर्जड देम. त्याच्यानंतर बघा इथं तुमचं काय संपतं, रिपोर्ट आणि रिपोर्टिंग व्हर्ब संपतं. त्यानंतर आपण काय करतो, या 2 क्लॉजला एकत्रित जोडतो. या 2 क्लॉजला एकत्रित जोडण्यासाठी आपल्याला वापरावं लागतं कंजंक्शन. इथं वाक्याचा प्रकार इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यामुळे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना कोणतं कंजंक्शन वापरलं जातं, टू हे कंजंक्शन वापरलं जातं. त्यामुळे इथं बघा ऑप्शन क्रमांक ए, बी, सी आणि डी सगळीकडं टू कंजंक्शन आहे. म्हणजे इथंपर्यंत परत कॉमन वाक्य आहे. ऑप्शनवरून जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत चला. त्यानंतर बघा आता एक युनिव्हर्सल नियम आहे. काय आहे, ज्या वेळेला टू येतो वाक्यामध्ये त्यावेळेला टू प्लस नेहमी काय असतो, V1 असतो. आणि आपल्याला माहिती आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही V1 होते, म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते. आता आपल्याला काय बघायचं आहे की फक्त 2 + V1 कुठे आहे, म्हणजे 2 नंतर क्रियापदाचं पहिलं रूप कुठं आलेलं आहे. आता इथं बघा टू बी क्वाईट अँड लिसन टू हिज वर्ड्स, टू कीप क्वाईट. इथं बी क्वाईट आहे, कीप करायचं काय गरज आहे का, नाही. इथं टू बी क्वाईट आहे, इथं टू रिमेन क्वाईट म्हणजे रिमेन एक्स्ट्रा शब्द वापरला, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी गेला, ऑप्शन क्रमांक डी सुद्धा गेला. आता त्याच्यानंतर बघा इथं ऑप्शन ए मध्ये
टू बी क्वाईट अँड लिसन टू हीज वर्ड्स, इथं बरोबर आहे. इथं मायच्या ऐवजी काय करायला पाहिजे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्रोनाउनमधला बदल हीज होतो. आता सीमध्ये आपल्याला तसा बदलच बघायला मिळत नाही, म्हणजे सी सुद्धा गेलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक ए, ही अर्जड देम टू बी क्वाईट अँड लिसन टू हीज वर्ड्स, या डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन अशा पद्धतीनं होईल. ठीक आहे. मध्यंतरी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतोय. जर तुम्हाला या अशा पद्धतीच्या एक्सप्लेनेशनचा नक्कीच फायदा होत आहे, असाच फायदा तुम्हाला परीक्षा होईपर्यंत तुमची करून घ्यायचा असेल, तर आपण या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना जे कोणी गरजू आहेत, अभियोग्यताधारक आपल्या आता परीक्षा देणार आहेत, तर त्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला असेच प्रश्नांचं जास्तीत जास्त स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. ठीक आहे. तर चला यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. एव्हरी चाइल्ड इज डॅश डॅश. इथं बघा, एव्हरी चाइल्ड इज ऑप्शन ए प्रॉब्लेम, बी स्पेशियल, सी असेट आणि डी लॅबिलिटी. आता इथं बघा, असेट आणि लॅबिलिटी परत समानार्थी, दोन समानार्थी शब्द एकत्र येऊन जर ऑप्शन बनत असतील तर ते त्याचं आन्सर कधीही नसतं, ही ट्रिक लक्षात ठेवा. आता एव्हरी चाइल्ड इज अ, आता इथं काय असतो, प्रत्येक मुलगा, लहान मुलगा हा काय असतो, प्रॉब्लेम असतो का, नाही असत आहे, म्हणजे हा निगेटिव्ह पर्याय, म्हणजे हा पण आन्सर इथं येणार नाही. म्हणजे काय काय असे इझिली प्रश्न सुटून जातात. ऑप्शन बी याचं उत्तर आहे, एव्हरी चाइल्ड इज अ स्पेशल. प्रत्येक विद्यार्थी हा एक वेगळा असतो, त्या विद्यार्थ्याचं एक वेगळं पण असतं, हे वाक्य आपल्याला हे सांगून जातं. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय बी स्पेशियल. यानंतर बघा पुढील प्रश्न. चेंज द फॉलोइंग सेंटन्स टू पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा, इथं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे, नोबडी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर आपण करतो, त्यावेळेला काय करतो आपण, ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातलं ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सुरुवातीस घेतो, ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील सब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शेवटी टाकतो. आता बघा, नोबडी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम, म्हणजे नोबडी इथं एक सब्जेक्ट आलेला आहे किंवा नाउन आलेलं आहे, आणि दिस प्रॉब्लेम हे एक नाउन आलेलं आहे, ज्याचं काम बघा, नोबडी हा सब्जेक्ट आहे, दिस प्रॉब्लेम हा ऑब्जेक्ट आहे. आपण काय करतो, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातला ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीस घेतो, म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे, दिस प्रॉब्लेम येणार आहे. ऑप्शनकडून उत्तराकडे जा, मी वारंवार तुम्हाला सांगतोय, दिस प्रॉब्लेम, दिस प्रॉब्लेम, दिस प्रॉब्लेम, दिस प्रॉब्लेम, म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातलं ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुरुवातीस घेतलेलं आहे. आता बघा, इथं कॅन सॉल्व दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, कॅन सॉल्व दिलं, म्हणजे तुम्हाला काय करायचं की कॅनचं कॅनच पाहिजे, बरोबर आहे. आता इथं ऑप्शन एमध्ये इज वापरलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गेला. ठीक आहे. इथं 4मध्ये बघा विल वापरलेला आहे, म्हणजे ऑप्शन डी गेला. आता बघा, इथं कूड आहे आणि इथं कॅन नॉट आहे. आता पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये नेहमी टू बी प्लस V3 असतो, लक्षात घ्या, युनिव्हर्सल नियम आहे. टू बी प्लस V3 अशी ज्या वाक्याची रचना असते, म्हणजे टू बीचं क्रियापद ज्याच्यामध्ये आपण एम इज आरमध्ये प्रेझेंट टेन्समध्ये आपण एम इज आर घेतो, पास्ट टेन्समध्ये आपण वॉज वेअर घेतो, फ्युचर टेन्समध्ये आपण शाल आणि विल घेतो, त्या पद्धतीनं इथं बघा कॅन आलेला आहे, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी आपण याला म्हणूया. तर कॅनमध्ये पॅसिव्ह व्हॉइस होताना सुद्धा कसा कॅनच पाहिजे, टू बी घ्यायची इथं गरज नाही, कॅन हेच त्या वाक्यातलं टू बी असतं. त्यामुळं बघा, टू बी इथं काय व्हायला पाहिजे, कॅनच व्हायला पाहिजे, आणि V3मध्ये सॉल्वचं काय व्हायला पाहिजे, सॉल्वड व्हायला पाहिजे. द प्रॉब्लेम कॅनॉट बी सॉल्वड, इथं कूड केलेला आहे, कॅनचा कूड होणार नाही इथं, त्यामुळे ऑप्शन बी पण गेला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, द प्रॉब्लेम कॅनॉट बी सॉल्वड बाय एनीवन. आणि इथं नोबडी वापरलेला आहे, म्हणजे वाक्याला निगेटिव्ह सेन्स आहे, त्यामुळं कॅनच्या ऐवजी कॅन नॉट होईल, आणि इथं V3 सॉल्वचा सॉल्वड होईल, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. इन द गिवन क्वेश्चन 4 वर्ड्स आर गिवन, आउट ऑफ विच ओनली 1 इज करेक्टली स्पेल्ड. म्हणजे इथं करेक्ट स्पेलिंगचा प्रश्न आहे, 4 पर्यायापैकी तुम्हाला करेक्ट स्पेलिंग कोणत्या शब्दामध्ये ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते शोधायचं आहे. बघा, इथं शब्द कोणता आहे, तर शब्द आहे क्लॅन्डेस्टाईन. शब्द काय आहे, क्लॅन्डेस्टाईन. इथं क्लॅन्डेस्टाईन, 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 फक्त इथं स्पेलिंगमध्ये एरर केलेला आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे. तर या क्लॅन्डेस्टाईन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर क्लॅन्डेस्टाईन म्हणजे गुप्त, म्हणजे गुप्त गोष्टी किंवा ज्याला आपण एखाद्या बेकायदा गोष्टी असतात, याला सुद्धा आपण क्लॅन्डेस्टाईन असं म्हणत असतो, किंवा सिक्रेट आपण म्हणूया सोप्या भाषेमध्ये. तर याचं करेक्ट स्पेलिंग काय आहे, तर बघा, इथं क्लॅन्डिसटाईन असं काहीतरी केलेलं आहे, चुकीचं आहे. ऑप्शन बी बघा, क्लॅन्डेस्टाईन
बघा इथं क्लॅन्डेस्टेने काहीतरी वेगळंच केलं आहे, टेने वगैरे असं काही शब्द असत नाही, इथं पण टेनेच झालेला आहे. म्हणजे सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे. ऑप्शन बी या ठिकाणी क्लॅन्डेस्टाईनचं स्पेलिंग बरोबर आहे. आणि आपण सहज उच्चार करताना बघा क्लॅन्डेस्टाईन असा करतो, म्हणजे टाईन लिहिताना आपण TINE लिहायला हवा. बाकीच्या ऑप्शनमध्ये TENE दिसतोय आपल्याला, इथं तर TINAE असं केलेलं आहे. त्यामुळं पर्याय बी या ठिकाणी बरोबर आहे, क्लॅन्डेस्टाईनो. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. टू टर्न द कॉर्नर, म्हणजे इथं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ज्या फ्रेजल वर्ब्स आहेत, मिनिंग दिला जातो, फ्रेजल वर्ब ओळखा म्हणून सांगितलं जातं, किंवा फ्रेजल वर्ब दिली जाते आणि त्याचा मिनिंग ओळखा, असे कॉन्ट्ररी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. तर इथं टू टर्न द कॉर्नर याला सिमिलर असलेला खाली पर्याय कोणता, तो तुम्हाला शोधायचा आहे. ऑप्शन ए दिला आहे टू पास द क्रायसिस, बी टू बी क्विक, टू स्टॉप टेकिंग, टू कीप आउट ऑफ डिबेट. तर टू टर्न द कॉर्नर, आता टर्न द कॉर्नर याचा अर्थ काय होतो, टू पास द क्रायसिस. ठीक आहे. टू पास द क्रायसिस, क्रायसिसचा अर्थ असतो पेचप्रसंग किंवा एखादा उद्भवलेला प्रश्न, आणि तो काय करणे, पुढे पास करून सोडणे, याला काय म्हटलं जातं, टू टर्न द कॉर्नर. तर अशा अर्थाची ही फ्रेजल वर्ब होती. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, टू पास द क्रायसिस. तर अशा पद्धतीनं आपण एका प्रश्नपत्रिकेतील हे सर्व प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. यासाठी फक्त तुम्ही या चॅनलला जास्तीत जास्त काय करा, लाईक करा, याला जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बंधू भगिनींशी शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्याबरोबर लगेच त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपण सर्वांसाठी मोफत ठेवत आहोत, त्यामुळं फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.